अवेळी पावसाने तसेच अतिवृष्टीने शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी परिवहन व खार भूमी विकास मंत्री दिवाकर रावते हे पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून शेतकऱ्यांच्या समस्या ते जाणून घेत आहेत। शेती पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री दिवाकर रावते यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने 5,000 रुपये तातडीची मदत जाहीर करावी, नुकसानग्रस्त भागामध्ये शेतीसाठीचा आणि घरगुती वीज पुरवठा बंद करण्यात आला असून शेतकऱ्यांकडून सक्तीचे वीज देयकाची मागणी करण्यात येत आहे। याबाबत किमान 3 महिन्याचे वीज देयक माफ करण्याचा निर्णय घ्यावा व शेतकऱ्यांनी विमा काढताच 7/12 उतारा, आधार कार्ड, विम्याची पावती इत्यादी जमा केलेली कागदपत्रे यापूर्वीच देण्यात आली असल्याने त्यांची पुन्हा मागणी न करता शासनाचा पंचनामा ग्राह्य धरत पीक विम्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खाती तातडीने जमा करण्याचे आदेश संबंधित विमा कंपन्यांना देण्यात यावेत। तसेच शेतात साचलेल्या पाण्याने सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने आणि असे सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांनी काढून टाकले असल्याने याबाबतही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय बळीराजांना आधार देण्यासाठी घेण्याची विनंती रावते यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे। पीक विमा काढणं शेतकऱ्यांकरता फार मोठा होता पण का काढलेला मला ज्यांनी काढलेला त्यांनाही नुकसान भरपाईचा प्रश्न मोठा निर्माण होणार आहे। त्याच्याबाबतीतही दखल घ्यावी अशा प्रकारे मी निवेदन समितीपुढे पाठवले। त्याच्यानंतर पीक विमा काढत असताना आधार कार्ड, त्याचा 7/12 इतर सर्व कागदपत्र घेतले तर पुन्हा त्याच्यासाठी मागून वेळ काढण्यापेक्षा त्याच्यावरच मी सर्व करावं अशा प्रकारची जिल्हाधिकाऱ्यांची मी संपूर्ण चर्चा करून त्याप्रमाणे या कंपन्यांना ताबडतोब आपले कार्यालय चालू करावे। त्यांच्या उणीवर आम्हाला आता लक्षात घेण्याची गरज वाटत नाही। का असेल ते तुमच्या जरुरी पूर्ण करा। पण शेतकऱ्यांच्या जाणीवांना आता फार महत्त्व आहे। पण उद्ध्वस्तता प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली दुर्दैवाच्या वापराच्या पावसाच्या परिस्थितीमुळे। म्हणून सरकार जाईल हा नंतरचा भाग आहे। पण आज आम्ही तरी लोकप्रतिनिधी म्हणून आणि मी स्वतः आत्ताच्या सध्या मंत्री आहेत आणि आम्ही सर्व ह्या कामामध्ये लागलो आणि मदतीचा निर्णय आज उपसमितीने काय निर्णय घेतला आहे तो तुमच्यापर्यंत येईलच। त्या निर्णयाप्रमाणे तातडीने शेतकऱ्यांना मदत मिळावी ही अपेक्षा घेऊन त्यांना धीर द्यावा आणि आम्ही तुमच्या मागे नुसते उभे नाहीत, आम्ही रिकाम्या हाताने कधीच उभे राहत नाही। शिवसेना आणि माननीय उद्धवजींच्या संदर्भात त्यांची फेरी झाल्यानंतर निर्णय घेतील। आम्ही शेतकऱ्यांना पूर्ण मदत करायच्या मदत जी काय आवश्यक आमच्याकडून असेल ते आम्ही अवश्य उभी करू आणि शेतकऱ्यांना आधार देण्याच्या दृष्टीने आपल्याला आज मी बोलवलं एवढ्या करतात की आम्ही काय करतो ते सांगणं हा भाग असतोच, त्याला तो अपरिहार्य असतो। परंतु तुमच्या माध्यमातून सुद्धा त्या शेतकऱ्यांना आधार देईल अशा प्रकारच्या वृत्तांकन आपण निर्माण करावं आणि हा शेतकरी शेवटी टिकला पाहिजे, पुढे गेला पाहिजे, त्याचा मानसिक आधार निर्माण त्याच्यात झाला पाहिजे ही एक भूमिका तुमची आमची सर्वांची आहे। त्यामुळे प्रत्येक वेळेला अमुक झालं अमुक झालं या आदी संदर्भात परिवहन व खार भूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयात एक बैठक घेऊन ही माहिती विदर्भ न्यूजला दिली। अमरावती जिल्ह्यातील शेकडो शिवसेनेचे कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।